आत्ता आम्ही भैरवला चाललेलो आहे। हे समोरचा जो रस्ता दिसतोय तो भैरवनाथ मंदिराला चाललेला आहे। आता आम्ही जाऊन भैरवनाथाचं दर्शन घेणार आहे। केदारेश्वरचं दर्शन काही झालं नाही, प्रचंड लाईन आहे। मुखदर्शन घेतलं आम्ही आणि आता भैरवला चाललेलो आहे। उत्तराखंडमधील केदारनाथ धामाजवळ स्थित भैरवनाथ मंदिर हे भगवान शिवाचे उग्ररूप असलेल्या बाबा भैरवनाथ यांना समर्पित आहे। केदारनाथ मंदिराच्या दक्षिणेला एका उंच टेकडीवर वसलेल्या या पवित्र मंदिराला भेट दिल्याशिवाय केदारनाथ यात्रा अपूर्ण मानली जाते। आख्यायिकेनुसार जेव्हा हिवाळ्याच्या महिन्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिर बंद होते, तेव्हा भैरवनाथ मंदिरातील देवता मुख्य मंदिर परिसराचे तसेच संपूर्ण केदारनाथ खोऱ्याचे रक्षण करते। या ठिकाणाहून केदारनाथ मंदिर आणि संपूर्ण केदारनाथ खोऱ्याचे भव्य दृश्य दिसते। मुकुंड भैरव मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की श्री केदारनाथ मंदिराचे दरवाजा उघडण्यापूर्वी मुकुंड भैरवाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच बाबा केदारनाथांची पूजा केली जाते। आख्यायिकेनुसार जेव्हा हिवाळ्याच्या महिन्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिर बंद होते, तेव्हा भैरवनाथ मंदिरातील देवता मुख्य मंदिर परिसराचे तसेच संपूर्ण केदारनाथ खोऱ्याचे रक्षण करते। या ठिकाणाहून केदारनाथ मंदिर आणि संपूर्ण केदारनाथ खोऱ्याचे भव्य दृश्य दिसते। मुकुंड भैरव मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की श्री केदारनाथ मंदिराचे दरवाजा उघडण्यापूर्वी मुकुंड आख्यायिकेनुसार हे बाबा भैरव केदारनाथांचे पहिले रावण मानले जातात। मुसळधार भैरवनाथ मंदिराला भेट केदारनाथ मंदिरात मंदिराची यात्रा तेव्हा भैरवनाथ मंदिरातील देवता भैरवनाथ मंदिर हिवाळ्याचे तसेच संपूर्ण ते फक्त काही महिने रक्षण करते। म्हणजेच मे ते नोव्हेंबर या केदारनाथ मंदिर उघडे संपूर्ण केदारनाथ खोऱ्याचे